बीडमधील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण लागलं। केजमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने आले तर रास्ता रोको सुरू असताना संतप्त जमावाने एसटी बस पेटवली। दरम्यान मनोज जरांगेंनी मसाजोग गावाला भेट दिली। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आंदोलकांची बातचीत सुरू केली आहे। केजमध्ये सरपंचाची हत्या, गावकऱ्यांचं आंदोलन, बस पेटवली। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्याचा आरोप। माझे वडील आणि या कुटुंबाचे अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे। ते सगळ्यांची मदत करत होते। कालच ते तसंच मदत करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर घात झाला। गावकऱ्यांना मी इतकंच सांगते, आपल्याला सगळं शांततेत घ्यायचंय, कुणीही दंगामस्ती करू नका, आपल्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। हत्या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। अजूनही 5 आरोपी फरार असल्याची माहिती। 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत। गावचा लोकप्रतिनिधी, जनतेतून निवडून आलेला, एक नाही 10 वर्षापासून गावाच्या गळ्यातला ताईत झालेला, नुसतं अटकच नाही तर यांच्या मागे जो कोणी मास्टरमाइंड आहे, तो व्यक्ती कोणी असेल तर त्याला तात्काळ अटक करावी, ती मागणी आम्ही CID मार्फत करणार। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला पकडून त्यांना सजा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही। मी एवढेच सांगेल, त्यांना सजा झालीच पाहिजे। मसाजोग ग्रामस्थांकडून बीड लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन। सकाळपासून ग्रामस्थांचं आंदोलन सुरूच। सरपंचाच्या हत्येप्रकरणी CID चौकशीची ग्रामस्थांची मागणी। मनोज जरांगेंनी रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली। झालेली घटना ही चांगली नाहीये। हे बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचं काम सुरू आहे। त्या आरोपींना अटक झाली पाहिजे, ही साधी मागणी जर या राज्यात पूर्ण होणार नसली, त्याची CID मार्फत चौकशी करा, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संतप्त झालेल्या नागरिकांनी एसटी बस पेटवल्याची घटना। पोलिसाच्या समोर आरोपी पळून जातात, गाडीत फोन ठेवतात, गाडीत कॅश होती असं कळतंय। मग गाडीत कॅश किती होती, कोणची गाडी त्यांना सापडली, हे मीडियाला त्यांनी खुलेआम का सांगत नाहीत? पोलीस यंत्रणेनं हे मीडियाला सांगितलं पाहिजे की आम्हाला हे 2 आरोपी कुठे सापडलेत, त्यांच्यासोबतले कोण कोण पळून गेलेत, या 2 आरोपींची तुम्ही रिमांड घेतली का, त्यांना तुम्ही FIR त्याच्यावर लॉन्च करून त्याच्यानंतर ती कोण आरोपी होते हे मारायला ह्याची चौकशी केली का? कारण तुम्हाला जर पहाटे 4 वाजता ते सापडलेत असं कळतंय, तर आता 12, 14, 15 तास होऊन गेले, तर 15 तासात या आरोपींनी तुम्हाला काय कबुली दिली ही तुम्ही मीडियाला सांगितली पाहिजे। आणि ही मीडियाला 15 तासात पोलीस का सांगत नाहीत, ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा तपास लागला।